डबा. वैतागलीस माझ्यावर? तुझ्यावर? का? नाही, मी आई बाबांशी जरा अलिप्तपणे वागतोय म्हणून. नाही, उलट तू आणि घरातले सगळेच खूप चांगले वागतायत त्यांच्याशी, म्हणून जास्त त्रास होतोय. लेट्स फॉरगेट इट मेघना. तू नानामाईंना सगळं सांगितलंयस ना? फाईन, नको विचार करूस त्याचा. त्याविषयी नाही विचार करत आहे मी. मग आदित्य, आई बाबांचं सत्य सांगितल्यावर जो रिलीफ मिळाला मला, त्याविषयी विचार करते. खरं सांगितल्यावर खूप हलकं वाटलं रे मला. नानामाईंच्या खूप जवळ आले मी. ते आपल्यापासून कधीच काहीच लपवत नाही. आपणही त्यांच्याशी त्यांच्या इतकंच खरं राहायला हवं, तरच त्या नात्यातल्या पावित्र्याचा आदर राहील. आपण लपवलेलं सत्य त्यांना सांगायला हवं आदित्य. पण आता काय गरज आहे? नाही आदित्य, या सगळ्या सच्चिल माणसांशी मी खोटं बोलले, खोटं वागले, हे टोचणे जन्मभर लागून राहील मला. पूजा, सण, समारंभ सगळ्यात मी खोटेपणानं वावरले आदित्य. आणि हे सत्य मी दडवून ठेवू? अरे केवढी मोठी फसवणूक केली मी त्यांची. तू गल्लत करतेस मेघना. तू या घराशी जोडली गेलीस ते माझ्या बरोबरच्या नात्यामुळे, करेक्ट? हो. आणि तू माझ्याशी कधीच, अगदी कधीच खोटं वागलेली नाहीयेस, शक्य असून सुद्धा. पण आदित्य, आणि तू सांगितलेलं सत्य घरच्यांना सांगायचं नाही, हा निर्णय आपल्या दोघांचा होता, कारण त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली असती. हो पण अरे. आणि म्हणूनच तेव्हा आपण ते नाही सांगितलं. आणि आता ते सगळं संपलंय. खोटेपण संपलंय म्हणूनच तर ते सांगण्याची गरज आहे आदित्य. आणि आता सत्य सांगण्यामुळे कॉम्प्लिकेशन्स नाही तयार होणार आहेत. उलट आपल्या नात्यांची वेळ अजून पक्की होणार आहे. काय माहित, मला नाही वाटत आहे तसं. हा, हॅलो शेखर. हो, अरे येतोय मी. तुम्ही एक काम करा, तुम्ही मीटिंग सुरू करा, मी पोहोचतोच आहे. ओके. आदित्य, तू प्लीज टेन्शन नको घेऊस. हे बघ, आपलं बोलणं पूर्ण झाल्याशिवाय आणि आपलं एकमत झाल्याशिवाय मी कोणालाही काहीही सांगणार नाही. प्रॉमिस. मेघना, कोणत्याही कारणाने आपलं प्रेम विस्कटायला नकोय मला. मलाही. तू सांग म्हणेपर्यंत मी कोणालाही काहीही सांगणार नाही. तू निश्चिंत मनानं जा ऑफिसला. प्रॉमिस? प्रॉमिस. लव्ह यू. मी टू. आदित्य, स्माइल प्लीज.
बाय. बाय. अहो आदित्य ऑफिसला गेला. हो, तुमची जीभ हल्ली फारच सैरा वैरा पळायला लागले हो. मला वाटेल ते बोलताच तुम्ही, पण आता जावई बापूंना आदित्य निघून गेला ऑफिसला. तुम्ही ना आजच्या जगात या, त्या भूतकाळाच्या भुयारातून बाहेर या. बाबाजी, यांचं कंप्लीट गेलाय हो. अहो काय बोलताय तुम्ही? भूतकाळातलं भुयार वगैरे काय 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 चाललंय काय? तुमच्या सहवासात राहून आणखी काय होणार? बरं ते जाऊ दे, आधी मी काय सांगते ना ते ऐका. अहो आदित्य, हा, जावई बापू ऑफिसला निघून गेले. ते राहू द्या हो, तुमचं लक्ष असू द्या. अहो ते आपल्याशी न बोलता परस्पर ऑफिसला निघून गेले. बरं मग? बरं मग काय? याचा अर्थ काय होतो? बाबाजी, ते रागवले आमच्यावर. हो, पण मी त्यांची माफी सुद्धा मागितली होती. हो आपण मागितली माफी, पण त्यांनी करायला नको का? त्यांनी कुठे माफ केलंय आपल्याला? तुटकच वागतायत हो. आज तर परस्पर न सांगता निघून गेले. तुमच्या या अशा वागण्यामुळे ना मेघनाचं भलं होण्याऐवजी तिला त्रासच होईल, हे कसं लक्षात येत नाहीये हो तुमच्या? आज आपल्याशी ते बोलले नाहीत, उद्या मेघनाशी त्यांनी अबोला धरला तर? अहो काही कळतंय का तुम्हाला? असं होईल? अरे जावे बापू, हात जोडतो, पण तुम्ही माझ्या मेघनाची अबोला नका हो धरू. त्याची काही चूक नाही होत्या, म्हणजे माझीही काही चूक नाहीये, पण त्याची तर काहीच चूक नाहीये. मला वाटलं तुम्ही गेलात ऑफिसला. हो नाही, तुम्हाला न सांगता कसं जाईल? नानामाई वरती आहेत ना, आधी त्यांना सांगायला गेलो होतो. बरं, निघतो मी. बाय. जावे बापू, त्या राक्षस पुत्रवाल्याचा पत्ता तुम्हाला देतो हा मी. द्या ना, मी वाट बघतोय. जय. अहो आता हा विषय काढायची काही गरज होती का? मन मोठं करून आपल्याशी ते बोलायला आले होते, पण तुमची खोडी काही जात नाहीये. तुम्ही ना तुमचं थोबाड बंद ठेवत जा यापुढे, कळलं ना? काय अगदी मोठ्या तोंडाने मला सांगितलं होतं जावई बापू रागवून गेले. पाहिलं किती प्रेमाने भेटायला आले ते? चुप बाबाजी, असंच लक्ष असू द्या जावई बापू आणि मेघनांवर. जय हो. छे, काहीतरीच हे सुरेश रावांचं. काय तर म्हणे राक्षस जन्माला येणार. कुठल्या काळात वावरताय ते? अगं ते त्यांचा बाबा लोकांचा आश्रम असतो ना, ते सगळे भोंदू भक्त असतात, तिथे सगळं वातावरण निर्मिती असते. हे महाराज असतात ना, हे स्वतःला इंद्रबिंद्र समजत असतात. हा, आणि रंभा अप्सरा वगैरे असतातच, हातपाय दाबायला, नृत्य करायला, आणि लाडू पेढे फळं बिळं चंगळ असते. जणू काही स्वर्गच. आता स्वर्ग म्हटलं की राक्षस आलेच ना. आता यांच्या दिव्य दृष्टीतून जर का यांचा नातू यांना राक्षसासारखा दिसला ते घाबरणारच ना. हो ना, आणि त्यांना वाटलं असेल की म्हणजे अशा नातवाला आपण कडेवर घेण्याऐवजी तोच आपल्याला कडेवर घेतो की काय. अहो हे म्हणजे कसलं सॉलिड दिसेल ना ते दृश्य. हा. म्हणजे बघा हा, एका कडेवर ते बाबाजी आणि दुसऱ्या कडेवर नानांना घेतलंय. आणि असे उंच उंच उंच, आणि आपण फक्त बघतोच आहे खालून. हाय नाना. हाय हर्षू बेटा, कसे आहात? मजेत आहे मी. काय चाललंय तुमचं? पुरे झालं. त्यांचं एक भान सुटलंय आणि तुम्ही कसली वर्णन करताय? माझ्या नातवाला कल्पनेत सुद्धा वाटेल ते बोललेलं मला चालणार नाही. वा. अहो चालणार नाही. अय्या काय चाललंय अर्चू? काही नाही ग, माझा राक्षस भाचा आणि तुझा राक्षस पुतण्या काय काय लीला करेल ना याच्या कल्पना करतोय. अर्चो, ई
काहीतरीच काय. अगं काहीतरीच काय नाही. अगं, म्हणजे बघ ना, जस्ट इमॅजिन किती मीडियावाले आपल्या मागे लागतील ना. ते मीडियावाले आले ना बाईट मागायला, तर नातवाला समोर करायचा की मोठा बाईट. काय चाललंय तुमचं? मी सांगते गप्प बसा म्हणून, तरी तुमचं चालूच आहे आपलं सगळं. चेष्टेला काही मर्यादा असते की नाही? समाप्त समाप्त समाप्त. हा. ए पण एक शेवटचं. काय 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 अर्चू, अगं ऐक ना, म्हणजे बघा हा, जर हा राक्षस नातू जन्माला आला हं. तर त्याचं नाव ना आपण बाबाजी ठेवूया. म्हणजे ना तो सुद्धा करेल जय हो. गप. काय झालं? नाही तू काय म्हणत होतेस? हा, मी विजयाताईंना विचारायला आले होते. काय ग? अहो काही नाही, मुलं म्हणतायत की गणेश चाट मधून भेळ मागवायची का म्हणून. आम्हाला भूक लागलीये भेळेची. माई, काय करायचं? हिने भेळेचं नाव काढलं ना, आता मला पण खावीशी वाटायला लागली. काय करायचं म्हणजे काय? मागवा मागवा, सगळ्यांसाठी मागवा. मागवा मागवा, पण एकदा का पावसाळा सुरू झाला की बाहेरच्या खाण्यावर स्ट्रिक्टली बंदी, बरं का? हम्म. एक काम कर मेघना, तू किती लिस्ट कर, म्हणजे मुलांसाठी भेळच मागवूया आणि आपल्या सगळ्यासाठी शेव बटाटा पुरी. हा, आणि काय करूया, 2-2 एक्स्ट्राच मागवूया, म्हणजे कसं शेअरिंग करायला सोपं पडेल. हा, हो, मागवा. मेघना, आई बाबा नाही विचार बरं का? हो माई, आलेच. बापरे, तिला कळलं असेल का आपण तिच्या बाबांबद्दलच बोलत होतो ते? काही कळलं नसणार आहे. पण मी काय म्हणते, म्हणजे आता त्या बाबाजींचं बिंग फुटलेलं आहे. त्यांचं इथे कोणी काही ऐकणार नाहीये हेही त्यांना माहितीये. मग आता ते जात का नाही त्यांच्या घरी? अर्जू, हा बोल. कशी आहेस? ठीक आहे. आणि आई बाबा? आई बाबा पण ठीक आहेत. मेघना, मूड खूप वाईट आहे का? साधारण. कमॉन cheer up यार. आज संध्याकाळी कुठे बाहेर भेटायचं का? अ, नाही, नकोच. बरं नाही दिसणार ते. आई बाबा घरी आलेत आणि आपण असं. हम्म. एनिवे, यू कॅरी ऑन. तुझा मूड आधीच वाईट आहे, त्यात मी आणखी भर नाही घालत. नाही नाही, तसं नाही आदित्य, पण आय अंडरस्टँड. घरी आल्यावर बोलू आपण. ओके? ओके. अहो अहो, मी काय म्हणते, म्हणा. आपण आता इथून निघूया. हो, मला ना अगदी कानकोंड्यासारखं झालंय. हो, एकतर आपण असे हे येऊन त्यांच्या गळ्यात पडलोय, अगदी लाज शरम सोडून. त्यात आपल्याला दटावायचं सोडून ते आपल्याशी प्रेमानेच वागतायत. उदार मनाने आपल्या वागण्याला क्षमा करून आपले लाडच चालवले तो त्यांनी. ही स्वतंत्र खोली काय, आयतं खाणं पिणं काय, मला अवघडल्यासारखं झालंय. हो, शोभा झालीच आहे आपली. आता उरली सुरली लाज तरी शाबूत ठेवूया आणि निघूया. मला एक खूप शरमल्यासारखं झालंय. हो, किती चांगले आहेत ना हे सगळे. पण मग
बाबाजींच्या आदेशाचं काय होणार याचं टेन्शन आलंय मला. ते तर पाळायलाच हवं ना. चहा. मेघना, चहा झाला की निघूया म्हणतोय आम्ही. ठीक आहे, तुमचे कपडे बाहेर वाळतायत, मी घेऊन येते. ठीक आहे म्हणाल्या त्या. बोलणं तर दूरच, माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही हो त्यांनी. म्हणजे बोचकं बांधून ताबडतोब निघा असं म्हणायचंय त्यांना. बाबाजी, आज फार वाईट वाटलं हो. मेघना, मेघना अशा रागवू नका हो माझ्यावर. हो, तुमचा जन्म झाला ना, त्या दिवसापासून आजपर्यंत फक्त तुमच्या सुखाचाच विचार केला हो आम्ही. आणि त्यासाठीच आम्ही बाबाजींची सेवा करतो एवढी. हा त्यांचा आदेश सुद्धा ना. बाबा प्लीज, इथे मी खूप सुखात आहे, खूप. तेच तेच मेघना, तुम्ही कायम अशा सुखात राहाव्यात ना, म्हणून तर हा आदेश पाळणं खूप जरुरीच आहे हो. हा त्यांचा आदेश लाईटली घेऊ नका. बाबा, आता ते मला ठरवू द्या. तुम्ही तुम्हाला जे जे काही करायचं ते सगळं केलं, आता पुरे. आता प्लीज माझ्यासाठी म्हणून काहीही करू नका. मी नाना महिना सांगून येते तुम्ही निघताय म्हणून. हा चहा सुद्धा आता कशाखाली उतरणार नाही हो. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. हा, घोडभर चहा घेतल्याला बरं वाटलं हो. यस. ती भेळपुरी आणि शेवपुरी जरा अंगावर चालली होती माझ्या. तरी मी म्हणत होतो एक्स्ट्रा मागवू नका. मग? बघ, चहा आहे का अजून, का आपल्या तिघांसाठीच केला होता? अहो नाही नाही माई, मी केला खाली. आई बाबा निघायचं म्हणतात. हा का, पण बरं वाटतंय का त्यांना? ते एवढी जायची घाई का करतायत? नाही नाही, बरे आहेत ते. आणि त्यांना निघायचं तर मला वाटतं निघू देत. अगं मेघना, इकडे बघ. तू आई बाबांबद्दल एवढं तोडून का बोलतेस? तुम्हाला माहितीये नाना, त्यांच्या वागण्याचा तिला राग आलाय. येऊ दे ना, योग्यच आहे ते. अगं पण रागवायचं ते त्यांच्या वागण्यावर, आई बाबांवर नाही काही. अगं सगळीच माणसं चुकतात, पण रागवायचं असतं ते त्या माणसाने केलेल्या चुकीवर, चूक केलेल्या माणसावर नाही काही. आणि हे तर तुझे आई बाबा आहेत. आणि मला एक सांग, तुला त्यांचा कितीही राग आला तरी तुझं त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? नाही नाही, कधीच नाही. आणि आमचं म्हणशील ना तर त्यांचं ते बाबाजी प्रकरण सोडलं ना तर आम्हाला त्यांच्याबद्दल खरंच काहीही तक्रार नाही, खरंच नाही. आणि ती तक्रार पण होती ती त्यांनी ते प्रकरण आपल्या घरापर्यंत आणलं म्हणून. तसं त्यांचे इतके दिवस ते सगळं सुरूच होतं की. आणि हे बघ मेघना, एक गोष्ट लक्षात घे बाळा. शेवटी हा जो काही प्रकार त्यांनी केलाय ना, तो तुझ्या मायेपोटी, काळजीपोटीच ना ग. नाही, त्यांचं तर थोडंसं भान सुटलं हे खरंय, पण त्याच्यामध्ये तुम्हाला किंवा आम्हाला त्रास देण्याचा त्यांचा हेतू कधीच नव्हता ना. आता तुमच्यावर काहीतरी संकट येणार आहे असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी हा तोडगा शोधून काढला, इतकंच. आणि त्यांच्या हातून चूक झाली याची जाणीव तू त्यांना आता करून दिली आहेस ना, झालं तर मग.
तेव्हा हा विषय आता इथेच संपला. रागावू नकोस त्यांच्यावर आणि त्यांना घरी पाठवायची घाई पण करू नकोस. हं? राहू दे त्यांना. एकदा सगळी गोडी होऊ दे, जातील सावकाश. अगं मतभेद असले म्हणून प्रेम संपतं का? बरोबर आहे. मेघना, एकदा तूच बोलून बघ ना त्यांच्याशी. काय मेघना, संबंध तुटायला वेळ नाही ग लागत, पण संबंध जोडायला मात्र अख्खं आयुष्य खर्ची पडतं.